अरे नील्या, एवढ्या रात्रीची रिक्षा काढतो आहेस? निलेशच्या शेजारी राहणाऱ्या काकांनी विचारले. अहो काका, उशीर कुठे? आता तर 10च वाजले आहेत. आणि तुम्हाला तर माहीत आहे घरची परिस्थिती. कालच कर्ज घेतले आहे बँकमधून आणि त्याचे हप्ते आता सुरू होतील. मग काय करणार? आराम हराम आहे माझ्यासाठी आता. निलेश रिक्षामध्ये बसत म्हणाला. अरे हो, पण किती करशील? तू पण माणूस आहे, यंत्र नाही. काकांनी निलेशला समजावले. हो काका, मान्य आहे. पण हे जे पोट आहे ना, त्याला हे समजत नाही. त्यात मी घरी कमावणारा एक आणि खाणारे 6. आई पण हल्ली आजारी असते. मुलांची शाळा, त्याचे पैसे, घर कसे भागणार? त्यात हे कर्ज नशिबाचे भोग आहेत. निलेश म्हणाला आणि रिक्षा सुरू केली. सावकाश जा रे, आणि त्या आडमार्गाच्या स्टेशनच्या रस्त्याला जाऊ नकोस, काकांनी सूचना दिली. रात्रीचे 11:30 झाले होते. निलेशची रिक्षा अंधार कापत निघाली होती. आजूबाजूने एखादी दुसरी गाडी जात होती. मध्येच रिक्षाच्या मागे काही रस्त्यावरील भटकी कुत्री पाठलाग करत येत होती. रातकिड्यांचे आवाज आणि रिक्षाचा आवाज शांतता भंग करत होता. आपल्या समोरच्या पिवळ्या प्रकाशात जेवढे दिसत होते ते पाहत तो रिक्षा चालवत रिक्षा स्टँडवर पोहोचला. तिकडे सुद्धा त्याच्या रिक्षाशिवाय काही नव्हते. त्याने रिक्षा उभी केली आणि भाड्याची वाट पाहत उभा होता. तेजपाल नगरला येणार का? एक वयस्क जोडपे निलेशसमोर उभे होते. तेजपाल नगर? ते तर जुन्या स्टेशन जवळ आहे ना. माफ करा आजोबा, तिकडे नाही जाणार. निलेशने नकार दिला. अरे पोरा, असे नको करूस. आम्ही इकडे एका घरी समारंभासाठी आलो होतो. उशीर झाला आणि आता कोणते वाहन पण नाही. प्लीज आम्हाला सोड ना. हवे तर जास्त पैसे घे. ते आजोबा काकुळतीला येत म्हणाले. अरे आजोबा, ठीक आहे बसा, मी सोडतो, पण जादा पैसे नका देऊ. तुमचे वय आणि वेळ पाहून तुम्हा दोघांना सोडतो, आणि असे रात्रीचे उशीर करत जाऊ नका, निलेश म्हणाला आणि रिक्षा सुरू केली. खूप उपकार झाले पोरा, आजोबा म्हणाले आणि रिक्षामध्ये बसले. साधारण 10 मिनिटांनी त्याने त्या दोघांना एका इमारतीजवळ सोडले. त्याने घड्याळात पाहिले. रात्रीचे 12ला 5 मिनिट कमी होते. जुन्या स्टेशनकडे जाऊ का? तिकडे कोणी नसते आणि आता शेवटची ट्रेन पण जाईल. इकडून मोकळे जाण्यापेक्षा कोणीतरी भेटेल, मनात विचार करून निलेशने रिक्षा सुरू केली आणि 5 मिनिटांमध्ये तो जुन्या स्टेशनजवळ पोहोचला. ते स्टेशन खूप जुने होते. तिकडे खूप कमी ट्रेन थांबत होत्या आणि उतारूची संख्या पण खूप कमी होती. स्टेशनच्या आवारात फक्त 2 दिवे होते, ज्याचा प्रकाश मर्यादित होता. समोर एक मोठी भिंत होती आणि तिला कमान होती, ज्यातून उतारू बाहेर पडत असत. निलेश समोरून ट्रेन गेली. काही वेळ तिकडे वाट पाहिली, पण कोणी दिसले नाही. म्हणून तो रिक्षा घेऊन परत निघाला असताना त्याच्या रिक्षासमोर एक इसम आला आणि त्याने रिक्षा थांबवली. बोला साहेब, कुठे जायचे आहे? निलेशने विचारले. ऋषीनगर, तो इसम म्हणाला. ठीक आहे, भाडे जास्त होणार, कारण रात्रीचे भाडे दुप्पट होते, निलेश म्हणाला. ठीक आहे, जे काही होईल ते मी देईन, तो इसम म्हणाला. निलेश मनातून खूप खुश झाला, कारण त्याला 200 रुपये मिळणार होते. त्याने मागे बसलेल्या इसमाकडे आरशातून पाहिले. 20-22 वर्षाचा तो मुलगा होता. त्याच्या हातात एक बॅग होती. त्याने सफेद रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. केसाचा चपट भाग पडला होता. त्याच्या हातातील बॅग पाहून तरी ती खूप जड आहे असे वाटत होते. रस्ता खूप लांबचा होता आणि निलेशला झोप पण येत होती. त्यामुळे त्याने ठरवले की गप्पा मारायच्या, आणि निलेशचा स्वभाव पण तसा बोलका होता.
तुम्ही कृषीनगरला राहता का साहेब? निलेशने विचारले. एवढेच उत्तर आले. निलेश दिवसा एका खाजगी कंपनीमध्ये शिपाई म्हणून काम करतो आणि रात्री रिक्षा चालवतो. तुम्ही ह्या शेवटच्या गाडीने आला का? निलेशने विचारले. हो, खरे म्हणजे मी याच्या आधीच्या गाडीने आलो होतो, पण इकडे एक पण वाहन नव्हते. मग मी थांबलो. तेवढंच तुम्ही दिसला. माझे नाव साहिर. मी पुण्याला असतो आणि इकडे आईबाबा असतात. आता त्यांनाच भेटायला जातो आहे. साहिरने आपली ओळख करून दिली. साहिर साहेब, मला ना गप्पा मारायला खूप आवडतात. म्हणजे कसे रस्ता पण संपून जातो आणि झोप पण येत नाही. निलेश हसत म्हणाला. हो, मला पण. इकडे एक पण वाहन का नसते रात्रीचे? साहिरने विचारले. त्याचे काय आहे ना, इकडे लोकांच्या मनात भीती आहे म्हणून. निलेश म्हणाला. भीती? आणि ती कसली? इकडे भूतभीत आहे की काय? साहिर बोलला आणि हसू लागला. हो, तसंच काही. असं म्हणतात की इकडे एका माणसाचा आत्मा फिरतो आणि जो कोणी त्याला लिफ्ट देतो त्याचा खून करतो. निलेश म्हणाला. बापरे, हे मी नवीन ऐकले. पण हे खरे आहे का? साहिरने विचारले. काय माहीत, पण मी नाही मानत ह्या गोष्टीला. आत्मा वगैरे काही नसते. निलेश हसत म्हणाला. असे तुम्हाला वाटते, पण आत्मा असते आणि ती दिसते सुद्धा. मी पाहिले आहे ना. साहिर गूढ आवाजात म्हणाला. काय पण काय साहिरजी तुम्ही बोलता? माझा नाही विश्वास. असे बोलून निलेशने आरशात पाहिले तर मागे कोणी बसलेले नव्हते. निलेशच्या काळजाच्या ठोकात चुकला आणि त्याचा चेहरा घामाने भिजला. त्याने रिक्षाला ब्रेक मारला आणि मागे पाहिले तर मागे तो मुलगा बसला होता. काय झाले? गाडी का थांबवली? आणि तुम्ही एवढे का घाबरला आहात? साहिरने विचारले. नाही, ते तुम्ही दिसला नाही म्हणून. अडखळत निलेश म्हणाला. अच्छा, ते मी माझ्या शूजची लेस बांधत होतो. तुम्हाला काय वाटले? साहिर हसत म्हणाला. नाही, काही नाही. बोलून निलेशने रिक्षा पुन्हा सुरू केली. निलेश, जर खरंच मी भूत असतो तर? साहिरने हसत विचारले. साहिरजी, मी एकदा घाबरलो, पण आता नाही हा. निलेश हसत म्हणाला. एकदा घाबरला ना, मग अजून एकदा घाबर, कारण मी पुन्हा तुला घाबरण्याची संधी देणार नाही. साहिर भसाड्या आवाजात बोलला. तसे निलेशने मागे पाहिले तर साहिरचा चेहरा पूर्ण सफेद झाला होता. त्याच्या डोळ्यांच्या जागी रिकाम्या खोपण्या होत्या. त्याचे दात काळपट झाले होते आणि ते काळे दात विचकवत त्याने निलेशचा गळा धरला. एक आर्तकिंकाळी त्या शांत वातावरणात घुमली. दुसऱ्या दिवशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करू लागले. निलेशचे प्रेत रिक्षामध्ये पडले होते. भीतीने त्याचे डोळे मोठे झाले होते. जणू त्याने मृत्यूआधी काहीतरी भयानक पाहिले होते. प्राथमिक अहवालानुसार त्याचा मृत्यू हृदयबंद पडून झाल्याचे निष्पन्न झाले होते. यार कदम, ह्याला त्या पोराच्या आत्म्याने तर मारले नसेल, कारण हा ज्या रस्त्यावर आहे तो रस्ता जुना स्टेशनकडून येतो. हवालदार राणे कदम ह्यांना म्हणाले. कोण? तोच पोरगा का, जो पुण्याला गेला होता? जमिनीचा सौदा करून पैसे घेऊन येत असताना रात्रीच्या रिक्षावाल्याने त्याला लुटले आणि मारला, तोच का? राणे ह्यांनी विचारले. हा तोच. त्याच्या खुनी पण अजून मिळाला नाही, म्हणून मारत फिरत असेल सर्वांना. कदम राणेला म्हणाले. हो, असू शकते. लोकांचे तिकडे रात्रीचे जाणे बंद करू आपण, म्हणजे हे खून नाही होणार. राणे म्हणाले. त्याच दिवशी रात्री एक तरुण स्थानकाबाहेर उभा राहून रिक्षाला हात दाखवतो. बोला साहेब, कुठे जाणार? रिक्षावाला विचारतो. कृषीनगर. बोलून साहिरने एक विक्षिप्त हास्य केले आणि तो रिक्षामध्ये बसला.